आपलं बायबल उघडूया. लूक याचा 14वा अध्याय आणि 33वा वचन. ओके, लूक 14:33. सर्वस्वाचा त्याग करणं म्हणजे काय? इथे तर प्रभूने स्पष्ट दिलंय की काय काय करायचं. सर्वस्वाचा त्याग करणं सोप्या शब्दात जर तुम्हाला सांगायचं झालं ना, असं नाहीये की तन मन धन सगळं सोडून द्या. प्रेज द लॉर्ड. येस, मी तुम्हाला लाईक आय एम नॉट कॉन्ट्राडिक्टिंग यू, ते सोडायचंय. पण केव्हा? जर माझं तन मला ना चालण्यासाठी अडखळण घालते, जर माझं मन परमेश्वराच्या राज्यामध्ये माझ्यासाठी अडखळण बनते, जर माझं मन धनावर आहे, माझं चित्त धनावर आहे, मी तिकडे सोडली जाते आणि मी देवाच्या राज्याशी समरूप होत नाहीये, या गोष्टी जर मला देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी अडखळण ठरत आहेत, तर आपल्याला ह्याचा त्याग करायचा आहे. हालेलुया. कारण मी तुम्हाला सांगते, जर आपल्याला परमेश्वर जो आहे ना, तो विपुलतेने आशीर्वादित करणारा परमेश्वर आहे. सो प्रभू असं म्हणतोय, जरी धनाचा त्याग करा, याचा अर्थ असं नाहीये की हे धन आहे ना, इकडे लक्षच देऊ नका, तुम्हाला गरजच नाही, तुम्ही फक्त असंच झाला. नो, उलट परमेश्वर हा विपुलतेने देणारा, परमेश्वर मल्टिप्लाय करणारा, परमेश्वर उन्नती देणारा, परमेश्वर आपल्याला सक्सेस देणारा, परमेश्वर आपल्याला सर्व वेल्थ पुरवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाला हाक मारली, अब्राहमाला निघून आला, परमेश्वराने त्याचं नाव मोठं केलं, परमेश्वराने त्याला स्थिर केलं, परमेश्वराने त्याला विपुल रीतीने संपत्ती आणि सगळ्या गोष्टी दिल्या. सो परमेश्वर हा देणारा परमेश्वर आहे. परमेश्वर जे आहे ते काढून घेऊन आपल्याला रिकामं करणारा परमेश्वर नाहीये. पण जर माझ्याकडे जे आहे, समजा एखाद्याची पत्नी त्याच्यासाठी खूप प्रिय असेल, एखाद्याचा पती खूप प्रिय असेल, आणि असं होत असेल की पती आणि पत्नी, समजा एखाद्याचं एक एक्झाम्पल देते, पती पत्नी आहेत, पती विश्वासू नाहीये, पत्नी विश्वासू आहे आणि पत्नी देवावर प्रेम करते, सगळं करते, बट ऍट द सेम टाइम तिचं पतीवर पण प्रेम आहे, आणि जर पती तिला म्हणत त्याची असला नाही जायचं, प्रार्थना करायची काय गरज आहे, ह्या सगळ्यामध्ये गुंतायची काय गरज आहे, तू माझ्यावर प्रेम नाही करत का, आपण असं करू ना, आपल्याला हे नाही चालत, आपण हे नको करूया, आणि पतीवरती इतकं प्रेम करते आणि देवाचं वचन पण फॉलो करते की स्त्रियांनो आपल्या पतीच्या अधीन असा, म्हणून जर ती चर्चला जाणं बंद करते, ती प्रार्थना करणं बंद करते, ती जर तिचं साल्वेशन तारण गमावते, तर ही गोष्ट काय झाली, तिच्यासाठी अडखळण झाली. तरीही प्रभू असं बोलत नाही पतीला सोडा. हालेलुया. तर आता प्रभूला काय सांगायचंय, तिचा ऑर्डर चुकलीये, तिच्या प्रायोरिटीज चुकल्याय, तिच्या लाईफ मध्ये सर्वप्रथम प्रभू आहे, मग तिचा पती आहे, मग मुलं आहेत, मग रिलेटिव्ह, बाकीच्या गोष्टी, डिस्टंट रिलेटिव्ह आणि सगळ्या गोष्टी आहेत. सो तिला काय करायचे, आता तिचं ना हे जे क्रम आहे ना, तो व्यवस्थित लावायचा, त्या गोष्टींना तिला व्यवस्थित हँडल करायचंय. हालेलुया. हालेलुया. सो प्रभू आपल्या उन्नतीच्या, आपल्या आशीर्वादाच्या विरोधात नाहीये. परमेश्वर तर म्हणाला, अशी प्रार्थना करा की पिता तुझं राज्य आमच्यामध्ये येऊ दे. का प्रभू म्हणाले तुझं राज्य आमच्यामध्ये येऊ दे? देवाच्या राज्यामध्ये अशा गोष्टी आहेत का की काहीच नाही, आपण नुसतं, देवाचं राज्य समृद्ध आहे, देवाचं राज्य ना विपुलतेत चालणार आहे, देवाच्या राज्यामध्ये कुठलीच कमतरता नाही, आपण त्या गव्हर्नमेंटच्या अधीन आहे. सो व्हेनेवर आय प्रे, आय से, मी नेहमी एक गोष्ट बोलते, लॉर्ड आय एक्सेप्ट युअर लॉर्डशिप ओव्हर मी, आय एक्सेप्ट युअर गव्हर्नमेंट इन माय लाईफ, मी तुझं राज्य, तुझी प्रभुता माझ्यावर मी स्वीकारते, ह्या प्रकारे मी बोलते. कारण मला माहिती आहे, इकडे मी कितीही मेहनत घेतली तरी मी कुठल्या गोष्टींमध्ये कमी पडू शकेल, पण ज्या वेळेस मी त्या परमेश्वराच्या राज्याची आहे, ज्या वेळेस मी त्या प्रभूची मुलगी म्हणून, त्या जिवंत देवाची एक मुलगी, निवडलेली मुलगी, आशीर्वादित मुलगी, आता माझं आणि देवाचं पिता आणि कन्येचं किंवा पिता आणि पुत्राचं नातं आहे, ह्या ज्यावेळेस मी जाणीवेमध्ये चालते, त्यावेळेस मला माहितीये माझ्या पित्याच्या राज्यात मला गोष्टी मागाव्या लागत नाही, तर देवाने मला विपुलतेने दिलेल्या आहेत. हालेलुया. पण जर मी ह्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे लागते, नाही माझी आई असं म्हणाली, नाही मला हे नाही चालत, नाही मला ते नाही चालत, आणि हे सगळं सोडून मी जर कॉम्प्रोमाइज करते, जर मी देवाच्या राज्याला मागे टाकते, नाकारते, किंवा मी म्हणते येशू मला तुझी सेवा करायची, येशूला शिष्य नाही, येशू म्हणाला की ज्याला माझ्या मागे यायचंय ते या. तर कित्येक लोक म्हणाले, येशूने शिष्य हो पाहणाऱ्यांना विचारलं, बोलावलं, कित्येक लोकांना येशूचा शिष्य व्हायचं होतं, येशू सोबत चालायचं होतं, पण एक म्हणतो प्रभूजी माझे वडील वारलेत, पहिलं माझ्या वडिलांना मला मूठ माती देऊ द्या, मग मी तुमच्या मागे येतो. येशू त्याला काय उत्तर देतो माहिती, मेलेल्यांना पुरतील, जे मेलेले आहेत ना ते मेलेल्यांना पुरायच्या मागे जातात, तू माझ्या मागे चाल. नंतर तो निघून जातो, तो नाही थांबत. दुसरा म्हणतो प्रभूजी पहिलं मला माझ्या बैलांना पाणी देऊन येऊ द्या. दुसरा अजून काहीतरी कारण देतो, तिसरा अजून काहीतरी कारण देतो, आणि त्यावेळेस प्रभू येशू काय म्हणतो माहितीये का, की ह्या पृथ्वीवर खोकडास बिळे, आकाशातील पाखरांसाठी घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोक्यात एका वयास ठिकाण नाही, असं प्रभू का म्हणाला असेल? कारण बायबल सांगतं की तो मनुष्याचं मन
जाणतो मी आज अशी आहे, उद्या मी तशी असेल. आज मी खूप हॅपी आहे, उद्या मी सॅड असेल. आज ज्या गोष्टींची मी टेस्टिमनी देते, उद्या त्याच गोष्टींमध्ये मी तोंड फुगवून बसलेली असेल. वाय? बिकॉज इमोशन्स, भावनेने मी चालते, मी विश्वासाने चालत नाहीये. ओके, सो जर तुम्हाला येशूचा शिष्य व्हायचे, आणि पहा मी तुम्हाला सांगते, परमेश्वर राज्य कोणाला सोपवून देतो माहिती? विश्वासू लोकांना. हालेलुया. आपण काल एक दाखला पाहिला की 10 सेवकांना तो बोलवतो आणि त्याच्या नगरांवर, त्याच्या राज्यांवर अधिकार देतो. बरं, हे सेवक कोण होते माहिती? हे ते निवडलेले 10 सेवक होते. त्यांच्यावर जाताना व्यापार करण्यासाठी तो ट्रस्ट करत होता, त्यांना सूचना देऊन गेला होता. आणि जो उमदार गेला होता तो राज्य मिळवण्यासाठी गेला होता. याचा अर्थ तो जाताना ज्या लेवलला, ज्या स्टेटला, ज्या अथॉरिटीमध्ये, ज्या पदावर आहे, त्याच्यापेक्षा मोठं काहीतरी तो बनून येणार आहे हे निश्चित आहे. आणि म्हणून तो जाताना 10 सेवकांना मोहरा देतो, सोन्याच्या एक एक मोहरा, आणि तो म्हणतो याच्यावर मी येईपर्यंत व्यापार करा. जर आज ही वेळ प्रभूने दिली आहे, आपला शेवटचा श्वास किंवा स्वर्गारोहण होईपर्यंतचा जर कालावधी आपल्या हातात आहे आणि त्यावर जर आपण व्यापार करत नाहीये, त्यावर जर देवाने दिलेल्या टॅलेंटचा आपण उपयोग करत नाही, देवाने दिलेल्या मोहरेवर, देवाने दिलेल्या कलागुणांनी, राज्याच्या वळीसाठी आपण जर व्यापार करत नाही, मग ज्या वेळेस तो राज्य जिंकून येईल, तो मोठा महाराज, मोठा राजा बनून ज्या वेळेस येईल ना, त्यावेळेस आपल्याकडे आहे नाही तेही काढून ज्याच्या जवळ आहे त्याला देण्यात येईल. का? कारण आपण घाबरून बसलो, आपण स्वभाव कसा आहे देवाचा माहितीये, किंवा आपण आळशीपणात बसलो, किंवा आपण झोपून राहिलो, किंवा आपण भरपूर वेळ आल्यावर बघू आपण झोप घेत राहिलो. म्हणून कित्येक लोकांना असं वाटतं ज्या दिवशी शेवटचा करणा वाचेल, ज्या दिवशी नाही का पटापट पटापट लोक उचलले जातील, ज्या दिवशी येशू ढगांवर आरूढ होताना सैन्यांसोबत येताना दिसेल, मी किती पाप केलं असेल, मी किती असेल, मी पटकन गुडघे टेकेल, देवाला म्हणेल प्रभू मला माफ कर, आणि मी त्यावेळेस नाही का त्या सगळ्यांसोबत निघून जाईल. असं होणार नाही. मी तुम्हाला सत्य सांगते, असं होणार नाही. कसं होणार माहिती? बायबल ते प्रभू म्हणाले की चोर घर फोडायला केव्हा येणार आहे हे जर कळलं असतं ना, तर त्या घरातल्या मालकाने चोरी करू दिली नसती. तसं मनुष्याच्या पुत्राचा दिवस होईल. हालेलुया. ज्या वेळेस रात्रीच्या वेळेस सगळे झोपलेले असतील, सगळे लोक महानिद्रा घेत असतील ना, त्यावेळेस दारावर थाप पडेल. त्यावेळेस नाही का तो येईल आणि जे लोक त्याच्यासोबत जातील त्यांना तो घेईल आणि दरवाजा बंद करेल. त्याच्यानंतर काय होईल माहितीये का? दार ठोकतील, त्यांना घेण्यात येणार नाही. प्रभू म्हणतो तिकडे रडणे आणि दात खाणे चालेल. मग ती लोक येतील आणि म्हणतील आम्हाला पण घे, आम्हाला पण घे, दरवाजा उघड. प्रभू काय म्हणतो माहितीये का? तर प्रभूने तिकडे लिहिलंय की मी त्यांना म्हणेन मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही कोण आहात मला माहित नाही. ते म्हणतील तू आमच्या नगरांमध्ये शिक्षण दिलं, तू आमच्या गावी आला होता, आम्ही तुझ्याबद्दल ऐकलंय. आणि प्रभू त्यांना काय म्हणेल माहितीये का? अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा. जिथे रडणे आणि दात खाणे चालेल त्या लोकांना कुठे वाटा मिळेल असं दिलं माहिती? अविश्वासून सोबत. हालेलुया. अविश्वासून सोबत त्यांना वाटा मिळेल, तिकडे रडणे आणि दात खाणे चालेल असं दिले. अविश्वासून सोबत म्हणजे विश्वासणारी लोक जर त्या दिवशी कमी पडली, जर त्या दिवशी झोपलेली असतील, जर त्या दिवशी प्रार्थनेत नसतील, जर त्या घटकेमध्ये प्रभूने उदाहरण देताना काय म्हटलंय माहितीये का? तुमचा धनी समजा लग्नाला गेलाय आणि तो येईल, ज्यावेळेस तो रात्री, अपरात्री, मध्यरात्री कधी येईल, त्यावेळेस त्याचा दास कंबर कसून त्याला काम करताना दिसेल ना, तर त्या दासावर तो विश्वास करेल. आल्यावर बघू, तो येईल तेव्हा ठीक आहे, आता रात्र झाली म्हणून जो दास काम न करता, वाट न पाहता झोपलेला दिसेल ना, तो निरुपयोगी दास आहे. हालेलुया. आणि कित्येक विश्वासूंचं तसं होईल. परंतु जे लोक हे येणं येशूचं किंवा हे स्वर्गारोहण गमावतील ना, त्यांचा वाटा विश्वासूंसोबत असेल असं दिलंय. So these are not good days, but at the same time आपण त्या दिवसामध्ये, या वाईटातल्या वाईट दिवसांमध्ये, ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी जे घडत आहे, जे अजून वाईट गोष्टी घडत चालल्या, त्या सगळ्या दिवसांमध्ये आपण कोण आहे माहितीये का? आपण परमेश्वराचा प्रकाश. देव ज्यांच्याशी बोलतो ती जनरेशन आहे. सो ग्रॅब द वर्ड ऑफ गॉड. आय एम टेलिंग यू, हे दिवस आहेत तो फरक दाखवण्याचे, हे दिवस आहेत की त्या आयडेंटिटी मध्ये चालण्याचे, हे दिवस आहेत जगाकडे सोल्युशन नाही. आमचे पास्टर आम्हाला नेहमी एक गोष्ट शिकवायचे. खूप वर्ष आधीपासून, मी जवळजवळ 15 वर्ष आधीपासून आमच्या पास्टरांना एक गोष्ट शिकवताना ऐकते. नेहमी
नेहमी नेहमी वारंवार ते आम्हाला वॉर्न करायचे. 15 वर्ष तर सहज होऊन गेली. ते नेहमी म्हणायचे की ते दिवस येणार आहे मंडळीचे, जेव्हा जगातली लोक सोल्युशन शोधत, मार्ग शोधत येतील आणि त्यांना कळेल की उत्तर फक्त चर्चकडे आहे, उत्तर फक्त ख्रिस्ती लोकांकडे आहे, किंवा आपल्या ह्या समस्येचं निराकरण ह्या प्रॉब्लेम मधून आपल्याला फक्त आणि फक्त प्रार्थना करणारी येशू ख्रिस्ताची लोक सोडवू शकतात. सो त्या वाईटातल्या वाईट दिवसांमध्ये ना, ख्रिस्ती जे आहेत ना, जितका अंधकार वाढत जातोय तितके ते सूर्याप्रमाणे अधिक आणि अधिक जास्त प्रकाशात जातील. बायबल सांगतो, उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझवर आला आहे. मी प्रकाशाकडे गेले नाही, प्रकाश माझ्याकडे आलाय. सच अ प्रिव्हिलेज नो. इतकं मोठं परमेश्वराने औदार्य दाखवलंय की आपण अंधारात बसलेलो होतो, आपण हरवलेलो होतो, आपल्याला काहीच माहित नव्हतं, पण बायबल सांगतो, उठ तू प्रकाशमान हो, तू अंधारात बसलेला पण आता प्रकाश तुझ्याकडे आला आहे. मी प्रकाश शोधत गेले नाही, मी अंधारातून बाहेर निघायचा प्रयत्न पण केला नाही, पण प्रकाश मला शोधत शोधत आला. मी जिथे बसली तिकडे आल्यानं आता प्रभू म्हणतोय की उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. हालेलुया. बायबल सांगतं, तुझं तेज मध्यान्हापर्यंत वाढणाऱ्या सूर्यासारखं प्रखर हो. सगळ्यात जास्त उष्ण ना सूर्य दुपारच्या वेळेस, म्हणतात ना 12 वाजताचं ऊन आहे, बाहेर जाऊ नका, सूर्याची किरण सरळ डोक्यावर आडवी पडतात आणि मग ते खूप जास्त उष्णता असते. सो त्याप्रमाणे मध्यान्हापर्यंत वाढत जाणाऱ्या प्रखर तेजस्वी चमकणाऱ्या सूर्याप्रमाणे आपलं तेज पडावं, असं परमेश्वराने आपल्याला केलंय. हालेलुया. आणि हे आहे परमेश्वराचं राज्य. दिस इज द किंगडम ऑफ गॉड. सो तुम्हाला काय ठरवायचं माहिती, मी ह्या राज्याला घेऊन चालू का माझ्या अनुभवाने चालू? बायबल सांगतं की तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. हे जग आहे ना, हे डिसेप्टिव्ह आहे. द स्पिरिट ऑफ डिसेप्शन, जो फसवणुकीचा आत्मा आहे, तो या जगाला चालवतोय. जर ह्या गोष्टी तुम्हाला देवाच्या राज्यापासून, सत्यापासून विभक्त करत असतील तर ह्या गोष्टींचा त्याग करा. प्रेज द लॉर्ड. तन मन धन आपण बोलतो ना, हे खूप इझी आहे. ओके, फोनचा त्याग करायला सांगा, सोशल मीडियाचा त्याग करायला सांगा, चुकीच्या गोष्टींचा नाही का, मीपणा, अहंकार, गर्व, माझे हे प्लॅन्स, मी असं करेल, ह्या गोष्टीचा त्याग करायला सांगा. लिटरली ह्या गोष्टी आपल्याला देवाचा, येशूचा शिष्य होऊ देत नाहीये. ह्या गोष्टी आपल्याला सेल्फ मध्ये अडकवून ठेवतात. आणि सेल्फ मध्ये अडकून राहणं कुठून आलंय माहिती? लुसिफर, प्रेज द लॉर्ड, सैतानापासून आले. त्याला माहितीये, तो इतकं त्याला वाटायचं की माझ्याद्वारे सूर निघतायत, माझ्याद्वारे ही म्युझिक येते, आय रूल अँड रेन ओव्हर द म्युझिक इंडस्ट्री. मी नाही तर देवाची आराधना कोण करेल? आणि मी इतकं टॅलेंटेड, इतकं असताना मी का दुसऱ्याची आराधना करू? मी का परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ होऊ नये? असा विचार करून तो सेल्फच्या प्रेमात पडला आणि त्या सेल्फमुळे रेबेलियन मध्ये गेला, प्राईड मध्ये गेला. स्वर्गामध्ये जे सगळ्यात पहिले पाप झाले ना, सगळ्यात पहिले 3 महान आणि घोर पाप स्वर्गामध्ये तिकडे झाली, जिथे देवाने सगळे देवदूत आणि देवाच्या उपस्थितीमध्ये राहत होते. तिथे सगळ्यात पहिलं सेल्फ आलं, मीपणा, मी. दुसरं आलं प्राईड, मी का देवाची आराधना करू, मी तर माझं सिंहासन देवापेक्षा करेल. आणि तिसरं रेबेलियन, बंडखोरी, देवाच्या विरोधात बंडखोरी सुद्धा केली. सो ह्या 3 गोष्टी आहेत ना, सैतान हा तिकडे त्याने दाखवल्यात आणि देवाच्या उपस्थितीतले 1/3 देवदूत त्यांनी स्वतःसोबत फसवणुकीत ओढलेले आहेत. 1/3 देवदूत आज दुरात्मे झालेत आणि ते सगळ्या जगातल्या लोकांना फसवण्याचं काम करत आहे. कॅन यू इमॅजिन? तुम्ही कल्पना करू शकता का? सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपल्याला सेल्फ मध्ये गुंतवून ठेवतात, मीपणामध्ये गुंतवून ठेवतात. सो आमचे पास्टर आम्हाला त्यावेळेस पण शिकवायचे, नेहमी म्हणायचे की प्रार्थनेत राहा, सहभागीतेत राहा, चर्चला येणं चुकवू नका. का असं नाही की चर्चमध्येच मिळतं, घरात नाही मिळत, पण ते वातावरण मेंटेन करणं. आपण जेव्हा चर्चला जातो, आपण शिकतो, आपण काही नवीन गोष्टी, त्याच गोष्टी जरी असल्या तरी त्या वातावरणामध्ये, त्या अनॉइंटिंग मध्ये, कारण आपल्याला माहितीये की चर्चमध्ये मला जायचं, हे मला मिळवायचे. भलेही तुम्ही घरी बसून पण ऑनलाईन मेसेजेस ऐकत असाल, तुम्ही घरी बसूनही बायबल वाचत असाल, पण ज्या वेळेस तुम्ही चर्चमध्ये जाता, तुम्ही ती वेळ स्पेसिफिकली काढून फेलोशिप करताना, दॅट अनॉइंटिंग, दॅट ब्लेसिंग, दॅट डिलिव्हरन्स इज डिफरंट. हालेलुया. आपण जसं काही रिचार्ज होतो, तुम्ही ना पेट्रोल तिकडून आणून घरी पण भरू शकता, पण ज्या वेळेस तुम्ही तुमची गाडी पेट्रोल पंपवर नेता, तुम्हाला पाहिजे तेवढं नाही का गोष्टी तुम्ही तिथे करू शकता, बिकॉज तिकडून पेट्रोल आणणं इट इज नॉट अलाउड. ओके, तर तुम्ही फार तर फार 1 कॅन 2 कॅन आणल, पण जर तुम्हाला पूर्ण तुमची गाडी भरायची, पूर्ण कारच्या टाकीमध्ये जर पेट्रोल भरायचे, गो टू द पेट्रोल पंप. हालेलुया. मग तुम्ही चालायसाठी तयार आहे, यू कॅन रोम हिअर अँड देअर. सो परमेश्वराने आपल्याला त्यासारखं बनवलंय. आपण वचन काढूया, लूक
12:32, लूक 12:32. हालेलुया, प्लीज रीड इट. इथे प्रभू बोलत आहे, ओ यू लिटल फ्लॉक, तुम्ही नाही का लहान कळप आहात, तुम्ही विचार करत असाल असं कसं होईल तसं कसं होईल, मी इतकं लाईक आय एम इनसफिशियंट, मी कमी पडत आहे, माझ्याकडे असं काहीच नाही. परंतु हे राज्य जिथे कसली मागायची गरज पडत नाही, जिथे काय खावं याचा विचार करावा लागत नाही, काय पिऊ याचं टेन्शन येत नाही, काय पांघरू काय घालू याचा तर प्रश्नच पडत नाही, असलं राज्य, देवाचं राज्य, जिथे मुबलकता आहे, विपुलता आहे, जिथे शांती, आनंद, प्रीती आहे, जिथे सर्व प्रकारचं शांती आहे, स्वस्थता आहे, अस्वस्थता नाहीये, हे राज्य आपल्याला द्यावं, हे आपल्या पित्याला बरे वाटलेलं आहे. हे आपल्या देवाला, आपल्या पित्याला बरं वाटतंय की हे राज्य आपल्याला सोपवून द्यावं. प्रभूने राज्य देवदूतांना दिलं नाहीये, प्रभूने राज्य इतर कोणालाही दिलं नाही. प्रभूने राज्य हे त्याच्या प्रतिमेमध्ये, त्याच्या सदृश्य बनवलेल्या, इन हिज लाइकनेस अँड इमेज मध्ये घडवलेल्या त्याच्या पुत्रांना दिलाय. हालेलुया. सो म्हणून प्रभू म्हणतो की ख्रिस्तासोबत तुम्ही वारीस आहात. हालेलुया. प्रभूने आपल्याला दत्तकपणाने स्वीकारलं आहे. हालेलुया. अजून याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे आपल्याला? म्हणून प्रभू म्हणत आहे स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करा. का सर्वस्वाचा त्याग करायचा आहे माहितीये का? कारण मी जो देणार आहे ते मागे लागत, काय देतोय ह्या गोष्टींच्या मागे लागतीये. असा व्यक्ती परमेश्वराच्या राज्यासाठी फेथफुल होऊ शकत नाही. याचा अर्थ मी जो परमेश्वर मला हे सगळे आशीर्वाद देतोय, म्हणजे मी परमेश्वराचा शोध करत नाही, मी फक्त ब्लेसिंगच्या मागे लागले, मी फक्त पैशाच्या मागे लागले, मी फक्त नेम फेमच्या मागे लागले, मी फक्त सौंदर्याच्या मागे लागले. बरेच लोक, मी तुम्हाला सांगते, मला ती मुलगी आवडते म्हणून चर्चला जातात, मला तो मुलगा पाहिजे म्हणून देवाजवळ फास्टिंग प्रेयर करतात. तुम्ही परमेश्वराच्या मागे नाहीये. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. इतकं विश्वासामध्ये स्ट्रॉंग बना ना की समोर नाही का या जगाचं सगळं ऐश्वर्य सैतानाने आणून ठेवू दे आणि तो बोलू दे मला नमन कर, मी हे तुला सगळं देईल. त्याला म्हणायचं हे सगळं तू घे, मला प्रभू पुरेस आहे. व्हॉट गॉड सेड टू पॉल, काय म्हणाला परमेश्वर प्रेषित, माझी कृपा तुला पुरेशी आहे. सो ती कृपा आपल्याला पुरेशी नाहीये का? एखाद्या कधीच कोणाचा तारणारा बनायचा प्रयत्न करू नका. आपण क्रुसावर गेलो नाही आणि आपण कोणाला तारण देत नाही. सो तुमच्या प्रार्थनेने तारण होईल ह्या फसवणुकीमध्ये जगू नका. जर ही गोष्ट तुम्हाला देवापासून दूर नेते तर ही गोष्ट येशूच्या क्रुसावर सोपवा, येशूच्या हातात सोपवा. से लॉर्ड आय डोंट नो. तुम्हाला माहितीये पवित्र आत्मा आपल्याला कशासाठी दिलाय? आय डोंट नो हाऊ टू डू इट, ह्यासाठी पवित्र आत्मा दिलाय. समजा तुम्हाला समजत नाही मी लाईफ मध्ये काय डिसिजन घेऊ, पवित्र आत्मा मला समजत नाही, मला मार्गदर्शन कर. समजा तुमच्याकडे उत्तर नाहीये, तुम्हाला काहीच सापडत नाहीये, काही सोल्युशन नाहीये, परिस्थितीचा सामना करता येत नाही, पवित्र आत्मा मला माहित नाही मी यातून बाहेर कसं पडू, मला मदत कर. तुमच्या ना फॅमिलीमध्ये, रिलेशनशिप मध्ये गोंधळ आहे, प्रॉब्लेम आहे, पती पत्नीमध्ये वाद होत आहेत, नोकरीमध्ये चॅलेंजेस आहेत, तुम्हाला नाही माहिती ह्या परिस्थितीमधून कसं बाहेर पडायचं. होली स्पिरिट हेल्प मी, आय डोंट नो हाऊ टू वर्क इन दिस सिच्युएशन और इन दिस प्रॉब्लेम, हाऊ टू वर्क आउट, आय डोंट नो. सो होली स्पिरिट हेल्प मी. तुम्हाला शिक्षणामध्ये कमतरता वाटते, तुम्हाला काही गोष्टी मिळवायच्या आहेत पण समजत नाही कुठल्या दिशेने जावं. होली स्पिरिट हेल्प मी, आय डोंट नो वेअर टू गो, राईट ऑर लेफ्ट, आय डोंट अंडरस्टँड. होली स्पिरिट प्लीज हेल्प मी. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये चालणारी व्यक्ती नेहमी राजाचं काउन्सिल घेते. हालेलुया. नेहमी राजाकडे नेहमीकडे धाव घेते, त्या दयेच्या सिंहासनाजवळ. इथे तिथे जगामध्ये फ्रेंडला, ह्याला त्याला किंवा अशा लीडर्सना, अशा लोकांना कॉल करत नाही जे त्यांच्या हाला हा करतील. नो. If you are wrong, let you have the spiritual leaders who will show you the mistake and at the same time help you to stand and go forward. Hallelujah. Rise up and go forward. Hallelujah. Praise the Lord. असे leaders, असे anointed people तुमच्या लाईफ मध्ये ठेवा जे तुमच्या मध्ये इमोशनली गुंतणार नाही. हो असं झालं, जाऊ दे. नो नो नो, यू डोंट नीड सिम्पथी. तुम्हाला कोणीतरी तुमच्यावर दया दाखवायची गरज नाही. असे लोक ठेवा, असे काउन्सिलर्स ठेवा, असे दोन जे तुम्हाला सांगतील की हे चुकीचं आहे, हे नको करू, बट ऍट द सेम टाइम तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करतील. प्रेज द लॉर्ड. मी खूप लोकांना पाहिलंय ज्यांनी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज केले आणि देवामध्ये चालत असताना, वाढ होत असताना एकदमपणे ते खाली बसले. लिटरली त्यांचं सगळं आत्मिक जीवन संपुष्टात आलं. त्यासारखे बनू नका. आणि प्रभू ते सांगत आहे, जो मला अनुसरतो त्याला स्वतःचा परित्याग करायचा आहे. हालेलुया. प्रे, आय एम टेलिंग यू, लाईक सरेंडर एव्हरी सिच्युएशन टू हिम.
प्रत्येक परिस्थिती, प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी, प्रत्येक इच्छा, अपेक्षा, प्रत्येक गोष्ट देवाला सोपवा. प्रभू योग्य त्या गोष्टी योग्य वेळेमध्ये करणार. हालेलुया. नेव्हर गो टू द एक्स्ट्रीम. आणि असं म्हणू नका मी का ह्या घरामध्ये राहू, मी का ह्या संसारामध्ये राहू, कोणीच माझं ऐकत नाहीये, कोणीच माझ्यावर प्रेम करत नाहीये, कोणालाच सगळ्यांना फक्त माझे पैसे पाहिजे, कोणाला माझ्याशी काही घेणं देणं नाहीये, माझ्यासोबत कोण चांगलं वागत नाही, सगळे मला फसवत आहेत, तर मी हे नात्यामध्ये राहू तरी का? नो, नात्यामध्ये राहू तरी का? प्रभू येशू म्हणाला जे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचं प्रतिफळ काय? Hallelujah. Now, if you are married and there are challenges in your problem, divorce and separation is not at all the solution. मी खूप स्पष्टपणे जर तुमचं लग्न झालंय, तुमच्या मॅरेज मध्ये प्रॉब्लेम्स आहेत, चॅलेंजेस आहेत, अडचणी आहेत, काहीही समस्या असू दे, घटस्फोट आणि वेगळं होणं, विभक्त होणं, माझं मी तुझं तू, हे सोल्युशन आहे. बायबलमध्ये प्रभू ते सोल्युशन देत नाही. तर आपला परमेश्वर हा अंतःकरणे पारखणारा परमेश्वर आहे का? आपला प्रभू येशू तुटलेल्या विवाहामध्ये कार्य करू शकत नाही? बिलीव्ह इन क्राइस्ट. ख्रिस्तावर सर्व परिस्थितीमध्ये, सर्व समस्येमध्ये, सर्व गरजेमध्ये विश्वास ठेवा. विश्वास ठेवा. जोपर्यंत मला येशू जे करायला सांगतोय ते मी करत नाहीये, पण मी येशू 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 दिवसभर करते, मी प्रार्थना करते, मी चर्चला जाते, मी बायबल वाचते, पण प्रभू माझ्यामध्ये जो बदल घडवून आणू पाहतोय तो जर मी करत नाहीये ना, आय एम नॉट गुड सर्वंट. हालेलुया. आय एम नॉट अ गुड डिसायपल. प्रेज द लॉर्ड. नाहीये. म्हणजे तुम्ही किती प्रार्थना केली, किती बायबल वाचलं, किती तास गुडघे टेकून बसलात, किती तास अन्य भाषेत बोललात, म्हणून प्रभू देत नाहीये. प्रभूने दिलं तर आहे सगळ्यांना, पण ते बदल केव्हा दिसून येतात माहिती? त्या अभिषेक, तो अनॉइंटिंग हा केव्हा दिसून येतो माहिती? जे पण लोक त्या अनॉइंटिंग मध्ये, त्या अभिषेक मध्ये, जे त्या स्तरावर चालतात ना, ते प्रत्येकाला विचारा, ते म्हणतील आम्ही स्वतः तोडलंय. जसं कांदा आपण सोलतो ना, एक एक लेअर काढतो ना, तसे एक लेअर काढून परमेश्वराने त्यांना सोललंय, परमेश्वरांना तोडलंय. त्यांनी ज्यावेळेस प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला नाकारलंय ना, त्या वेळेस ते देवाच्या त्या अति पवित्र स्थानात जाऊन तिथून त्या अभिषेकात काम करायला लागले. गॉड हॅज जस्ट. आपण कित्येक वेळा विजडमने प्रीच करतो, कित्येक वेळा अनुभवाने प्रीच करतो, कित्येक वेळा टॅलेंट, बोलण्याचं कौशल्य म्हणून प्रीच करतो, बट देयर आर व्हेरी फ्यू पीपल हू प्रीच आउट ऑफ द अनॉइंटिंग ऑफ गॉड. हालेलुया. आणि हे जे अभिषेकात चालणारे लोक आहे ना, त्यांना विचारा, ते नाही का देवाच्या सानिध्यात बसतात आणि रडतात, प्रभू तुझ्याशिवाय काही नाही करू शकत. लॉर्ड आय नीड यू, लॉर्ड आय नीड यू, आय डोंट वॉन्ट दिस वन थिंग की हे दिलं ते दिलं, आय वॉन्ट यू लॉर्ड. ते देवाच्या प्रेमात पडलेले असतात. आणि अशा लोकांना हालेलुया, त्यांना माहितीये की त्यांनी एक एक गोष्टीचा परित्याग केलेला आहे. समजा तुमच्याकडे ना आज समजा 500 रुपये आहेत आणि खूप दिवसापासून तुमची इच्छा होती की जाऊन तो ड्रेस घ्यावा. ते 500 रुपीज तुम्हाला दिसतायत, तुम्ही जाताय, तो ड्रेस बघताय, दुकानदाराला देणार, तेवढ्यात ना होली स्पिरिटचा आवाज येतोय, कोणाचा तरी फोन येतोय, काहीतरी होतंय की आय नीड सच थिंग, कॅन यू गिव्ह मी, आणि खूप दिवसापासूनची इच्छा आहे. When you say no to your desire and when you say yes to the Lord, it shows की तुम्ही त्या एरियामध्ये देवाची वाणी ऐकता. पण हा झाला एकच एरिया. बाकीचे असे कितीतरी एरियाज आहेत जिथे देवाचा आवाज ऐकून चालायचंय, देवाला हो म्हणायचंय. प्रभूला काय पाहिजे माहिती? तुम्हाला सांगू, देवाच्या राज्यात चालणाऱ्या व्यक्तींची ओळख कशी होते? ते काळजी चिंता करत नाही. प्रभू काय म्हणाला? काळजी करू नका, चिंता करू नका, काय खाऊ, काय पिऊ, काय पांघरू. दोज पीपल हू आर लाईक, ज्यांच्यासाठी देवाचं राज्य हॅबिटॅट झाले, वसतिस्थान झाले ना, ते काळजी चिंता करत नाहीत. ते परिस्थितीकडे पाहतात, देवाकडे पाहतात, आशेने हर्षित होतात, चिंता काळजी करणं सोडून देतात. हालेलुया. कारण त्यांना माहितीये त्यांच्या परिस्थितीपेक्षा, त्या काळजी चिंतेपेक्षा त्यांचा परमेश्वर महान आहे. हालेलुया. मला माहित आहे का, तुमच्या चॅलेंजेस पेक्षा तुमचा परमेश्वर महान आहे. जोशुआ 1:8 मेडिटेट इन द लॉ. ओके, मेडिटेट ऑन द वर्ड ऑफ गॉड डे अँड नाईट. Day and night. In this way you will make your life prosperous. प्रभू यहोशूआला असं नाही म्हणाला, जा मेहनत कर, रात्रंदिवस काम कर, बिझनेसेस कर, हे कर, मग तू समृद्ध होशील. नो. परमेश्वर काय म्हणाला? मी मोशे सोबत होतो ना, तसा तुझ्या सोबत असेल. हे वचन आहे ना, ह्याचा नियमशास्त्राचा रात्रंदिवस अभ्यास कर. हालेलुया.
मग एवढाच अभ्यास करायचा, एवढाच अभ्यास. आजार युज टू थिंक यार माझ्या घरातून तर मी एकटीच विश्वासात आहे, आपल्यासाठी कोण उभं राहील, कोण आपल्याला मदत करेल. कोणती लोक असं स्वीकारतील जिच्या आई वडिलांचा सपोर्ट नाहीये. माझं फॅमिली मुंबईची, मी इथे पुण्यात राहायला, माझं मेडिकलचं एज्युकेशन इथे झालं, आता प्रभूमध्ये आहे. कोण कशाला आपल्या बाजूने उभं राहील, कसं होईल आपलं. किंवा समजा लग्नाचा विषय निघाला तर कोण आपल्याला पाहिल, आपल्यासाठी स्थळ आणेल, कोण आपली बाजू घेईल, आपल्या बाजूने कोण चार लोकांशी पाहुण्यांशी बोलणं करेल, कोणच नाही. असे विचार यायचे. पण मी तुम्हाला सांगते, हे विचार आहे ना त्याला काही तथ्यच नाहीये. हालेलुया. ह्या विचाराला काही बेस नाहीये, काही बेस नाहीये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. तर मी कोणाचं भय बाळगू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अकॉर्डिंग टू लाईक सायन्स ज्या गोष्टी घडतायत किंवा जे दिसतंय ना, आता दिसून येतंय की प्रभूने हालेलुया लोकांना वेगळं करायला सुरुवात केली आहे. आता ना निवडलेले लोक वेगळे, म्हणजे गहू कोठारात साठवण्याची आणि निधन आणि नाही का भूस आहे ती आगीत टाकण्याची वेळ जवळ आली आहे. हालेलुया. आपण गहू आहे, गहू. आपण निधन नाही, आपल्याला आगीत जायचं नाहीये. सो आपण ते लोक आहोत ज्या वेळेस द्राक्षरस संपला आणि संपल्यानंतर ते दगडी रांजण प्रभूने पाण्याने भरले. जर आज प्रभू पाण्याने भरतय ना, तर प्रभू पाणी काय पिऊन होणार आहे. लग्नामध्ये द्राक्षरस संपलाय, काहीच नाहीये. आता हे ज्याचं लग्न आहे त्यांचा किती अपमान होणार. कारण यहुदी लग्नांमध्ये कसं होतं की 4-5 दिवस लग्न चालायचे, द्राक्षरस शेवटपर्यंत उत्तम क्वालिटीचं वाईन पाहिजे, उत्तम क्वालिटीची. मग लोक म्हणणार काय लग्न केलंय, वा काय लग्न लावलंय. सो आपल्याकडे जसं म्हणतात ना की सगळ्या गोष्टी, सगळे विधी मानपान व्यवस्थित झाला पाहिजे, नाही तर लोक नावं ठेवतात, तसं तिकडे वाईन द्राक्षरसाला महत्व आहे. आणि द्राक्षरस संपला, लोक पिऊन पिऊन जिंकलेत आणि लोक येत आहेत, अजून लग्नाला येत आहेत, लोक अजून लग्नाला येत आहेत. आणि लोकांना जे पिण्यासाठी दिलं जात आहे तो द्राक्षरस संपलाय. लोक खातायत, पितायत, सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, द्राक्षरस संपलाय. आणि येशूकडे मरिया जाते आणि म्हणते द्राक्षरस संपलाय. येशू म्हणतो बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध, माझी वेळ अजून आली नाही. येशूची वेळ आली नव्हती. हालेलुया. मी तुम्हाला उद्या परवा कधीतरी शिकवेल की माई माझी वेळ अजून आली नाही, या गोष्टीवर मी तुम्हाला शिकवेल. हालेलुया. येशू जातो नंतर आणि म्हणतो की पाण्याने भरा ते जार. ते दगडी रांजण पाण्याने भरतात. ते दगडी रांजण म्हणजे काय एवढासा छोटासा जग नव्हता, मोठे दगडी रांजण होते. हालेलुया. यहुदी लोकांचा वाईन ठेवण्याचे बुदले किंवा रांजण, याचं नाही का गुगल टाका, तुम्हाला ते दिसेल येशूच्या काळात कसे वापरायचे. ते मोठे दगडी रांजण होते, ते पाण्याने भरले. आणि नंतर प्रभू म्हणतो जा त्यातलं काहीतरी काढा आणि भोजन कारभाराला नेऊन दाखवा. भोजन कारभारी पितो. दिस इज द बेस्ट वाईन. लोक बेस्ट आधी काढतात, नंतर पाणी मिक्स करून देतात. तू उत्तम द्राक्षरस शेवटपर्यंत टिकवून ठेवला आहे. त्याला काय माहिती, हे तर पाणी आहे, पाणी ज्याला तो उत्तम द्राक्षरस म्हणतोय. जर आज त्या पाण्याने जर प्रभू भरतोय, आज पाण्याने कोणते लीडर्स भरताय, त्याला हो म्हणा. शेवटच्या दिवसांमध्ये जेव्हा संपलेलं असेल ना, तेव्हा हेच पाणी उत्तम द्राक्षरस होणार. सो आपण जर या शेवटच्या दिवसात आहे, आपण ते लोक आहोत जे उत्तम द्राक्षारस आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वचन समजून घ्या, पॅराबल समजून घ्या, स्टोरीज समजून घ्या. त्याच्यामध्ये मी कुठे आहे स्वतःला शोधायचा प्रयत्न करा. जर मी या शेवटच्या दिवसात आहे तर मी ते रिकामं पात्र नाहीये, रिकामं बुदलं नाहीये. माझ्यामध्ये आज पाणी ओतलं जाते आणि मला माहितीये की ज्या वेळेस माझ्यातून निघणार, लोक खुश होणारा उत्तम द्राक्षरस मी असणार. हालेलुया. तुम्ही तो उत्तम द्राक्षरस आहे जो शेवटच्या दिवसापर्यंत टिकवून ठेवण्यात आला आणि शेवटच्या क्षणाला बाहेर काढण्यात आलाय. वी से नो ग्रीन कार्ड एंट्री, वाईल्ड कार्ड एंट्री, किंवा लोक म्हणतात ना की ते अजूनपर्यंत लपवून ठेवलेला पत्ता आहे. हालेलुया. आपण आहे ती लोक. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला केव्हा समजणार, तेव्हा तुम्ही कोणाचे आहात ह्याच्यावर तुम्ही स्टडी करणार. प्रेज द लॉर्ड.